गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद विनायक प्राण प्रताप भगवान अस्थि भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखिती ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहाल। जंजाल या शब्दाचा अर्थ जाळं होतं, वासना होते, वाघूर होते, काय होतं, पण आपलं स्वतः जाळं म्हणावं. जंजाल या शब्दाचं जाळं वाचा. मी सकाळी वाचायला जातो ना, ग्रंथ वाचवायला गेलो हे सगळं पोट असं हेच होतं, त्रास होतो, जप करत त्रास होतो. मग मानसिक जप नाही करत, वैखरीचा जप करतो. हो, मानसिक करतच नाही काही चिंता, कारण सगळं शरीर असं त्रास ओढल्यासारखं होतं. ही चिंता मला खूप सोपं वाटते, त्रास होत नाही, काही नाही. आता समजा ज्ञानेश्वरी किंवा दुसरे ग्रंथ वाचायला म्हणले की मग त्रास होत. अलीकडे ना तू अलीकडे या, अलीकडे बस इथं. हा बस तसं. आता काय हरकत नाही, ऐकायला नसतं ऐकत. पारायण करतो ना. कालचा थोडासा वाचते. वाचा ना, वाचा. शब्द की शक्ति वृत्तिजन्य ज्ञान का विषय ब्रह्म नहीं, किंतु शब्द की लक्षणा वृत्तिजन्य ज्ञान का विषय ब्रह्म है. हो, शब्दाची शक्ती वृत्तीचा विषय ब्रह्म नाही, लक्षण वृत्तीचा विषय. आता याच्यामध्ये आम्हाला दोन्ही गुरु सांग, शक्तिवृत्तीने मुक्त होतो अधिकारी, पण लक्षणावृत्ती म्हणजे की अनाधिकारी. पण प्रक्रियेनुसार शब्दाच्या शक्तिवृत्तीनं ब्रह्माचं ज्ञान होत नाही, असं चित्ताला तात्पर्य. तर लक्षणावृत्तीनं होतं. हा, वृत्ती म्हणजे विषयाचा आणि शब्दाचा संबंध, त्या संबंधात शक्तिवृत्ती होणार, किंवा शक्याचा संबंधी परंपरा संबंध त्याला लक्षणवृत्ती होणार. संबंध मध्ये वृत्ती घ्यायचे. तैसे लक्षणावृत्तिजन्य ज्ञान में भी चिदाभास रूप फल का विषय ब्रह्म नहीं है. हो, आता चिदाभासाला व्यवहारिक ज्ञान होतं. चिदाभास म्हणजे जीव, त्याला घटपटाचं ज्ञान होत आहे, पण ब्रह्माच्या ठिकाणी नाही. त्या किंतु आवरण भंग रूप वृत्ति मात्र की विषयता ब्रह्म विषय है. हा, आणि वृत्ती ब्रह्माच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाची निवृत्ती करतो. म्हणून ती आघ्यूची शास्त्र आयुध विनाशाची पात्रे. सगळे शास्त्र असणारे तर आयुध म्हणजे आवरण निवृत्ती करायचे साधन आहेत, बाकीचं सोल नाही. जैसे शब्दजन्य ज्ञान की विषयता का सर्वथा निषेध नहीं, तैसे मानस ज्ञान की विषयता का भी सर्वथा निषेध नहीं. जर शब्द ज्ञानाचा सर्वथा निषेध नाही, त्याप्रमाणे
मानस ज्ञान जे आहे त्याचाही निषेध नाही करत काही अंशता आहे. किंतु संस्कार रहित मन की ब्रह्म ज्ञान में हेतुता नहीं. संस्कार रहित मनाच्या ठिकाणी कोणतं संस्कार नसेल तर त्याला ब्रह्मज्ञान होतं. जाऊ त्याला पाठच्या अंतर्गत शुद्ध असलं तर होतं. और मानस ज्ञान में जो चिदाभास अंश है ताकी विषयता नहीं. आणि मनाच्या ठिकाणी चिदाभास असणारा जीव त्याचा विषय ब्रह्म नाही. और जो ऐसे कहे ब्रह्म ज्ञान में मन को करंता है तो दो प्रमाणजन्य ब्रह्म ज्ञान कहना होवेगा. आता मन जर ब्रह्मज्ञानामध्ये प्रमाण मानलं, शब्द जर ब्रह्मज्ञानामध्ये प्रमाण मानलं तर दोन प्रमाणाचा विषय ब्रह्म होईल ना. तर असं शक्य नाही. काहे ते महावाक्य में ब्रह्म ज्ञान की करंता तो भाष्यकाराधिकाने सर्वत्र प्रतिपादन करी है. आणि महावाक्याच्या ठिकाणी महावाक्याने ब्रह्मज्ञान होतं असं भाष्यकार अधिक शंकराचार्यांनी अधिक व्यासाने अधिक लिहिलेलं आहे. ताका तो निषेध बने नहीं. मग त्याचा निषेध होत नाही ना. मन कुंभी करंता कहे तो मन को भी करंता कहे तो प्रमा का प्रमाण कहिए है. आता मनाला जर करण म्हणजे प्रमाण म्हणावा तर प्रमाचं करण मग ते प्रमा त्याला होईल ना. प्रमा म्हणजे ज्ञान. मग मनही प्रमाण म्हटल्यानंतर मनावर प्रमा होईल. याते ब्रह्म प्रमा के शब्द और मन दो प्रमाण सिद्ध होवेंगे. मग ब्रह्मज्ञानाचे प्रमाण दोन होतील, एक मन आणि शब्द. तो दृष्ट विरुद्ध है. आणि हे अनुभवाच्या विरोध आहेत ह्या गोष्टी. दृष्ट म्हणजे अनुभवाच्या विरोध. काहे ते चाक्षुषाधिक प्रमा के नेत्राधिक एक ही प्रमाण है. आता ज्याच्या इंद्रियाचा विषय एकच प्रमाण आहे. पाच ज्ञानेंद्रियाचे विषय 5 विषय जर असले तर एकाच इंद्रियाचे ते विषय घट हे नेत्रजन्य विषय नेत्राचा विषय त्याप्रमाणे. किसी प्रमा के हेतु दो प्रमाण देखे सुने नहीं. आणि कोणत्याही विचाराने कोणत्याही कारणाने आम्ही प्रमाचे दोन करण मानले नाहीत किंवा ऐकले नाहीत. आम्ही दोन प्रमाणाने प्रमा होते आम्ही असं कुठे ऐकलं नाही. नैयायिक भी चाक्षुषाधिक प्रमा में मन को सहकारिता माने है. आणि नैयायिकाने सुद्धा पंचज्ञान इंद्रियाच्या विषयामध्ये मनाला सहकारिता मानलेलं आहे. प्रमाणता नेत्राधिकन को ही माने है. आणि तिचं प्रमाण कशाला मानलं त्यांनी नेत्राधिकाला म्हणजे 5 ज्ञानेंद्रियाला. मन को नहीं. मनाला प्रमाण मानलं नाही त्यांनी. सुखाधिकन के ज्ञान में केवल मन को प्रमाणता माने है अन्य को नहीं. आणि सुख दुःखाच्या ज्ञानामध्ये फक्त मनाला प्रमाण मानलं बाकी त्याला नाही. याते एक प्रमा की दोनों को प्रमाणता कहना दृष्टि विरुद्ध है. म्हणून एकच प्रमा म्हणजे ज्ञान त्याला दोन प्रमाण मानणं ही दृष्ट विरोध आहे, लोक विरोध आहे, अनुभव विरोध आहे. जहाँ एक पदार्थ में 2 इंद्रिय की योग्यता होवे जैसे घट में नेत्रत्वक की योग्यता है तहाँ भी 2 प्रमाण से एक प्रमा होवे नहीं. किंतु नेत्र प्रमाण से घट की चाक्षुष प्रमा होवे है. घटाच्या ज्ञानावर चाक्षुष प्रमा तर बाकीच नाही झालं. त्वक प्रमाण से त्वाच प्रमा होवे है. ती चालवाचा 2 प्रमाण से एक प्रमा की उत्पत्ति दृष्ट नहीं. म्हणून 2 प्रमाणापासून एक प्रमा होते. एक प्रमाचे नाव ज्ञानाची उत्पत्ती होते. हे दृष्ट योग्य नाही, विचार योग्य नाही, अनुभव योग्य नाही. 2 प्रमाणाने एक प्रमा होते हे विरोध आहे. तो शंका बने नहीं. ही त्याची शंका बरोबर नाही. काहे ते कारण प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष होवे तहा पूर्व अनुभव और इंद्रिय 2 प्रमाण से एक प्रमा होवे है. जरा थोडा विचार आहे. आता प्रतिभिज्ञा अभिज्ञा
प्रतिभिज्ञा म्हणजे एकाच विषयाचं ज्ञान दोन वेळेस होणं, त्याला प्रतिभिज्ञा होणार. आणि अभिज्ञा एकाच क्षण त्या पदार्थाचं ज्ञान होणं, त्याच पदार्थाचं द्वितीय क्षणी ज्ञान होणं, त्याला प्रतिभिज्ञा होणार. जहाँ प्रत्यभिज्ञा होवे तहाँ पूर्व अनुभव संस्कार द्वारा हेतु है और संयोगाधिक संबंध द्वारा इंद्रिय हेतु है. आता तिथं प्रतिभिज्ञाची प्रमा होती. प्रतिभिज्ञा म्हणजे एकाच विषयाचं पुन्हा ज्ञान होणं, डबल ज्ञान होणं. तर तिथे प्रतिभिज्ञा म्हणजे पहिलं पदार्थ ज्ञानाचा संस्कार आहे आणि इंद्रिय संबंध आहे, म्हणून दोन साधनं झाली प्रतिभिज्ञाला. याते संस्कार रूप व्यापार वाला कारण पूर्व अनुभव है और संबंध रूप व्यापार वाला कारण इंद्रिय है. याते प्रमा के कारण होने ते दोनों प्रमा है. म्हणून पहिले संस्कार कारण आहे आणि इंद्रिय संबंध आहे, म्हणजे एका प्रमाचे दोन्ही करण झाले प्रमा. तैसे ब्रह्म साक्षात्कार रूप प्रमा के शब्द और मन दो प्रमाण है. त्याप्रमाणे मन आणि शब्द हे दोन्ही प्रमाण त्या ब्रह्म ज्ञानाचे कारण आहेत. पण हे बरोबर नाही. पुढे सांगूया. या कहने में या म्हणण्यामध्ये दृष्टि विरोध नहीं, उल्टा ब्रह्म साक्षात्कार को मन रूप इंद्रिय जन्यता माने प्रत्यक्षता निर्विवाद से सिद्ध होवे है. पुन्हा वाचा. तैसे त्याप्रमाणे ब्रह्म साक्षात्कार रूप प्रमा के शब्द और मन दो प्रमाण है. या कहने में दृष्टि विरोध नहीं. आता ब्रह्मज्ञानामध्ये मन आणि शब्द हे दोन्ही प्रमाण मानण्यामध्ये काही विरोध नाही, दृष्टी विरोध नाही, अनुभव विरोध नाही. उल्टा ब्रह्म साक्षात्कार को मन रूप इंद्रिय जन्यता माने प्रत्यक्षता निर्विवाद से सिद्ध हो रही. अशा रीतीने मनाला ब्रह्मज्ञान प्रमाण मानले तर असं निर्वाद सिद्ध होते. ब्रह्म ज्ञान को केवल शब्दजन्यता माने तो विवाद से प्रत्यक्षता सिद्ध करिए है. आणि शब्द ज्ञानाने जर ब्रह्माची प्रत्यक्षा म्हणली तर त्याचा विचार विवाद त्याने सिद्ध होईल. दशम दृष्टांत विषय भी इंद्रिय जन्यता और शब्द जन्यता का विवाद है. आता 10वा तू आहेस. या दृष्टांतामध्ये शब्द आणि इंद्रियजन्य हे दोन्ही आहेत. इंद्रियजन्य ज्ञान को प्रत्यक्षता में विवाद नहीं. इंद्रियजन्याच्या प्रत्यक्ष प्रमाणामध्ये काही वाद नाही किंवा विचार नाही. और जो ऐसे कहे प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष में पूर्व अनुभवजन्य संस्कार सहकारी है, केवल इंद्रिय प्रमाण है, ताका यह समाधान है. आणि प्रतिभिज्ञामध्ये पहिलं संस्कार कारण आहे आणि इंद्रियाचा संबंध आहे असं त्याचे म्हणणं आहे. ब्रह्म साक्षात्कार रूप प्रमा में भी शब्द सहकारी है, केवल मन प्रमाण है. म्हणजे ब्रह्मज्ञानामध्ये शब्द आणि मन हे प्रमाण आहे. शब्द सहकारी, शब्दाला सहकार मनाचा आहे और केवल मन प्रमाण. म्हणून केवळ मन प्रमाण, मन प्रमाण आहे. कारण मनाला शब्दाचं सहकार्य आहे ना, शब्दाला मन सहकार नाही. पण हे घोटाळे शब्द कोणाला कळतो? मनाला. शब्द सहकारी मनाला ब्रह्मज्ञान होतं, म्हणजे दोन्ही प्रमाण आहेत असं त्याला म्हणायचं ब्रह्मज्ञानामध्ये. आणि वेदांत परिभाषादिक ग्रंथन में जो इंद्रिय जन्य ज्ञान को प्रत्यक्षता कहने में दोष कहे हैं, तिनके सम्यक समाधान न्याय कौस्तुभ आदि ग्रंथन में लिखे हैं. आता वेदांत परिभाषा ग्रंथ आहे, मी आणला होता, आपण कुठे दिला काय नाही. असं वेदांत परिभाषामध्ये काय म्हणले? जो इंद्रियजन्य ज्ञान को प्रत्यक्षता कहने में दोष कहे. आता वेदांत परिभाषा ग्रंथामध्ये त्याने प्रत्यक्ष इंद्रियजन्य ज्ञानामध्ये त्यांनी दोष सांगितले. तिनके सम्यक समाधान
न्याय कौस्तुभ आदि ग्रंथों में लिखे हैं। त्यांचं जे समाधान, त्यांचं जे खंडन आम्ही न्याय कौस्तुभ आदि ग्रंथामध्ये लिहिले. चाकू जिज्ञासा होवे तो 3 में देखी ले रे. ज्याला त्याची इच्छा असेल त्यांनी ते ग्रंथ पाहावेत. आनंद का जो मन को इंद्रियता में दोष कहा, ज्ञान का आश्रय होने ते अंतकरण करता है, या ते ज्ञान का कारण बने नहीं. आता मन हे इंद्रिय ब्रह्मज्ञानाचं कारण नाही. कारण मन हे अंतकरण आहे. म्हणजे अंतकरण हे ज्ञानाचा आश्रय आहे. आणि जे आश्रय असतात ते प्रमाण होत नसतात. यह दोष भी नहीं. हा भी दोष नाही. काहे ते कारण धर्मी अंतकरण तो ज्ञान का आश्रय होने ते करता है. आता हे धर्मी कोण आहे? अंतकरण. ते अंतकरण ज्ञानाचा आश्रय आहे. और अंतकरण का परिणाम रूप मन ज्ञान का करण है. आणि अंतकरण परिणाम जे मन असणार ते ज्ञानाचं करण आहे, म्हणजे साधन आहे. इस रीति से मन भी प्रमा ज्ञान का करण है, या ते प्रमाण है. अशा रीतीने मन हे ब्रह्मज्ञानाचं असल्यामुळे प्रमाण आहे. न्याय और वेदांत का प्रत्यक्ष विचार में भेद. आता न्याय आणि वेदांत यांच्या विचारामध्ये फरक काय, भेद काय? जहाँ इंद्रियते द्रव्य का प्रत्यक्ष होवे, तहाँ तो न्याय और वेदांत मत में विलक्षणता नहीं. आता जिथं इंद्रियाने विषयाची प्रत्यक्ष येते त्या ज्ञानामध्ये दोघांच्या मतामध्ये काही फरक नाही. किंतु द्रव्य का इंद्रियते संयोग ही संबंध है, और इंद्रियते द्रव्य की जाति का अथवा गुण का प्रत्यक्ष होवे, तहाँ न्याय मत में और संयुक्त समवाय संबंध है. आणि जिथं न्यायमतामध्ये इंद्रियाचा संबंध होतो त्या संबंध संयुक्त समवाय संबंधाने त्याचे जात गुणाचं ज्ञान होतं, असं न जैकाच्या मतामध्ये आहे न्यायच्या. और वेदांत मत में संयुक्त तादात्म्य संबंध है. आणि वेदांत मतामध्ये नुसतं संयुक्त तादात्म्य संबंध आहे, समवेत नाही. त्यामुळे समवाय म्हणले हे तादात्म्य म्हणतात. काहे ते संयुक्त तादात्म्य. कारण न्याय मत में जिनका समवाय संबंध है, तिनका वेदांत मत में तादात्म्य संबंध. त्यांनी समवाय म्हणतात, तादात्म्य म्हणतात. और गुण की जाति के प्रत्यक्ष में न्याय रीति से संयुक्त समवेत समवाय संबंध है, और वेदांत मत में संयुक्त तादात्म्यवत तादात्म्य संबंध है. ह्याच्या तादात्म्यवत म्हणायचं, तिकडे समवेत म्हणायचं. याही को संयुक्त भिन्नता तादात्म्य कहे है. आता हे एक संयुक्त सोडून फक्त तादात्म्य संबंध घ्यायचा वेदांतामध्ये, आणि न्यायामध्ये संयुक्त घ्यायचा. संयुक्त अभिन्न तादात्म्य कहे है. संयुक्त अभेद, हो मी अभेद नाही केलं, संयुक्त अभेद तादात्म्य वेदांत मतामध्ये घ्यायचं. इंद्रियते संयुक्त जो घटाधिक तिनमें तादात्म्यवत कहिए. आता इंद्रियाचा संबंध असणार घट, त्या घटात संयुक्त झाला आणि त्याच्या ठिकाणची बाकीची जाती तादात्म्य घ्यायचं. संयुक्त तादात्म्य संबंधाने त्याचे जाती गुणाचं ज्ञान होतं असं वेदांत मतामध्ये आहे. समवेत घेतलं नाही, तादात्म्य घेतलं. तादात्म्य संबंध वाले रूपाधिक है, तिनमें तादात्म्य संबंध रूपत्वाधिक जाति का है. आता ते रूपत्वाधिकाचा संयुक्त संबंध आहे, संयुक्त आहे. त्याच्या ठिकाणी रूपत्वाधिक त्याचा तादात्म्य संबंध आहे, त्या पदार्थाचा आहे. म्हणून संयुक्त तादात्म्य संबंधाने जाती पदार्थ गुणाचं ज्ञान होतं. जैसे धर्मच म्हणा, याप्रमाणे जैसे घटाधिकरण में रूपाधिक तादात्म्यवत है, तैसे घटाधिकरण से अभिन्न भी कहिए है. घटाधिक ठिकाणी रूपत्वाधिक तादात्म्य आहे, त्याप्रमाणे घटाधिकरण से घटाधिकाशी अभिन्न भी कहिए है. त्याला अभिन्न नाही म्हणायचं, कोणत्या त्याचे धर्म असणार ते अभिन्न काही तादात्म्य संबंध होवे है. अभिन्न जे असतं त्याचा तादात्म्य. हो. मग आता तुमचा टूपिचा तुमचा कोण संबंध आहे? टूपिचा तुमचा कोण संबंध आहे? संयुक्त संबंध. आणि तो त्याचा रंगाचा कोणता संबंध आहे?
संयुक्त तादात्म्य संबंध ते झालं वेदांताच्या भाषेत. नाही एकाच्या भाषेत संयुक्त संबंध बस. मग दोघं एक त्याच्यात समवेच्या ठिकाणी तादात्म्य घेतलं एवढंच लक्षात. आणि त्या तादात्म्य संबंध त्या घटत्वाधिक धर्माधिक त्याचं ज्ञान होतं. संयुक्त तादात्म्यवत संबंधाने त्याचं ज्ञान होतं. म्हणजे शब्दात फरक केला. बघ काय केलं त्या समज म्हणजे ह्याने तादात्म्यवत म्हणलं. जहाँ श्रोत्र से शब्द का साक्षात्कार होवे तहाँ न्याय मत में तो समवाय संबंध है और वेदांत मत में श्रोत्र इंद्रिय आकाश का कार्य है। याते जैसे चक्षुरादिकन में क्रिया होवे है क्रिया तैसे श्रोत्र में क्रिया होए के शब्द वाले द्रव्य से श्रोत्र का संयोग होवे। त्याने आकाशाचं हे मानलं श्रोत्र कोणी वेदांत मत आणि त्याने आकाश रूप मानलं नाही एकाने. म्हणून ते इंद्रिय असल्यामुळे आकाशाचे इंद्रिय असल्यामुळे संयुक्त तादात्म्य संबंध हा व्यापार होतो. खबर तैसे श्रोत्र में क्रिया होए के शब्द वाले द्रव्य से श्रोत्र का संयोग होवे है. हो तसं जसं घटाचे रूपाची तसं श्रोत्राचा शब्दाचे संबंध असल्यावर तो व्यापार होतो व्यवहार. हा ता श्रोत्र संयुक्त द्रव्य में शब्द का तादात्म्य संबंध है. हो म्हणून त्या शब्दाच्या ठिकाणी किंवा शब्द ही द्रव्य त्याच्या ठिकाणी शब्द तो जे आहे त्याच्याशी तादात्म्य संबंध आहे श्रोत्राचा. काहे ते कारण वेदांत मत में पंचभूतन का गुण शब्द होने से भेर्यादिकन में भी शब्द है. याते श्रोत्र के संयुक्त तादात्म्य संबंध से शब्द का प्रत्यक्ष होवे है. म्हणून शब्दाचा प्रत्यक्ष तादात्म्य संबंध संयुक्त तादात्म्य संबंध आहे. आता भेर्यादिक म्हणजे काय ते ढोल बँड हे याला भेर्यादिक म्हणायचं. मग ते त्या शब्दाचं ज्ञान होतच की. पण श्रोत्र आता त्याच्यावरचे काही शब्द तेव्हा सगळे शब्द श्रोत्रकडे येतात. पण शब्द आकाश श्रोत्र हे आकाशाचा गुण आहे वेदांत मतामध्ये. आणि एकाने आकाश रूप मानलं. कारण पंचमहाभूत पण प्रत्येक गुणाची उत्पत्ती आहे ना. आकाशाचा गुण शब्द आहे, वायूचा गुण स्पर्श आहे, तेजाचा गुण रूप आहे, जलाचं रूप जल आहे आणि पृथ्वीचं रूप गंध आहे. जलाचं ते आहे ते 5 तरंगात विचारसागराच्या. याते और शब्दत्व का प्रत्यक्ष होवे तहाँ श्रोत्र का संयुक्त तादात्म्यवत तादात्म्य संबंध है. म्हणून वेदांत मतामध्ये ज्यावेळेस शब्दत्वाचं ज्ञान होतं त्यावेळेस संयुक्त तादात्म्यवत या संबंधाने त्याचं शब्दत्वाचं ज्ञान होतं. तादात्म्यवत घेतं, नुसतं तादात्म्य नाही घेत. काय भाषात फरक ती दाखवणी थोरला हो काय. पण थोरांचे लेखन आहे म्हणून घ्यायचं. कारण त्याच्यामध्ये लेखक कोण आहे हे पाहावं लागतं. म्हणून उपेक्षा करता येत नाही. हे ऋषीमुनीचं मत आहे ना. हो आता व्यासंत शंकराचार्य माऊलीचं हे मत आहे. त्यांचं ही प्रक्रिया आहे. मग त्यांना कसं म्हणता येईल हे तुमचं बरोबर नाही कळलं. म्हणून त्याच्यात काहीतरी वेगळंच असतं. वेदांत मत में जैसे शब्दत्व जाती है तैसे तारत्व मंदत्व भी जाती ही है. आता शब्दा ठिकाणी तारत्व मंदत्व ही जाती आहे. मंदत्व शब्द मंद आला तर मंदत्व त्याचे तारत्व. आणखी कोणतं मंदत्व हे शब्द त्या ठिकाणी जाती आहे. न्याय मत की न्यायी जाती से भिन्न उपाधि नहीं. आणि न्यायमत दृष्टीने जाती ही त्याची उपाधी मानली. न्यायमत म्हणजे जाती शब्दाची उपाधी मानली. न्यायच्या मत म्हणजे उपाधी नाही.
याते शब्दत्व जाति का जो श्रोत्र से संबंध सोई संबंध तारत्व मंदत्व का है, विशेषणता संबंध नहीं. आणि ते शब्दाचं तारत्व मंदत्व अधिक संबंध आहे. तो कोणता संबंध आहे? नैजेकामध्ये आता वाचलाय ना, इतकंच पाठीमागचं ओळ. तारत्व मंदत्व का भी शब्द जाति का जो श्रोत्र से संबंध सोई संबंध तारत्व मंदत्व का है. आता शब्दाच्या ठिकाणी तारत्व मंदत्व जे श्रोत्र तेच तारत्व मंद शब्दाच्या ठिकाणी आहे. पण एक समोज घ्या तिकडं निकडं तारत्वत घ्या. मंदत्व तारत्व स्पष्ट आवाज मंद आवाज याला तारत्व मंदत्व म्हणायचं. विशेषणता संबंध नहीं. विशेषणचा संबंध नाही. ज्यांनी त्या नैकाच्या विशेषचा संबंध मानला तो नाही. और अभाव का ज्ञान अनुपलब्धि प्रमाणते होवे है, किसी इंद्रिय ते अभाव का ज्ञान होवे नहीं. आणि अभावाचं ज्ञान नैक आणि इंद्रिय ज्यांनी मानलं पण ते नाही. अभावाचं अनुपलब्धी प्रमाणाने होत आहे. अनुपलब्धी प्रमाण एक आहे, ते अभावाचं ज्ञान करून देणार आहे. याते अभाव का इंद्रिय से संबंध अपेक्षित नहीं. म्हणजे अभाव प्रमाणाचे ते इंद्रियाचा संबंधच नाही. काय अपेक्षित गरजच नाही. ते अभावाच्या ज्ञानाला त्याचं अनुपलब्धी प्रमाण घ्यायचं. यह न्याय मत और वेदांत मत का प्रत्यक्ष विचार में भेद है. एवढा फरक आहे. त्यांनी तादंत मानलं, त्याने समवेत मानलं. एवढा फरक आहे झाला. संयुक्त तादंत कोणाचं मत आहे? वेदांत. ते तारत्व मंदत्व जे त्या दिवशी या गुणाचं ज्ञान आला आणि त्याने संयुक्त मत मानला. तारत्व मंदत्व अधिकाचे ज्ञान आला नाही कमी. आणि यांनी संयुक्त तादंत वेदांतांनी मानले तारत्व मंदत्व अधिकाचं ज्ञान आला शब्दात. प्रत्यक्ष प्रमा का उपसंहार. आता हे प्रत्यक्ष प्रमाण संपलं. आता त्याचा उपसंहार म्हणजे शेवट. वाचत ते का नको घेऊ ना. तेच विचार. इस रीति से प्रत्यक्ष प्रमा के षट भेद है. अशा रीतीने प्रत्यक्ष प्रमाणाचे 6 प्रकार आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन. ताके करण षट है. त्याचे साधन 6 आहेत. याते नेत्राधिक षट इंद्रिय प्रत्यक्ष प्रमाण कहिए है. म्हणून 5 ज्ञानेंद्रिय आधी 6वं मन याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणले. न्याय मत में और वाचस्पति मत में छठा प्रत्यक्ष प्रमाण मन है. आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन आहे वाचस्पति मिश्रच्या मते आणि नायकाच्या मते. पंचपादिका के कर्ता पद्मपादाचार्य के मत के अनुसारी मन को प्रमाण नहीं माने है. आणि पद्माचार्य शंकराचार्यचे शिष्य त्यांनी मनाला प्रमाण नाही म्हणलं. हे थोडीशी माहिती देऊ का? पद्माचार्य कोण आहे हेच माहिती. शंकराचार्याचे 4 शिष्य. पद्माचार्य है ना, सुरेश्वराचार्य, आनंदगिरीचार्य आणि तोटकाचार्य असे 4. त्याच्यामध्ये पद्माचार्य काय रे सांगायला लाज वाटते. गुरुनिष्ठा कशी आहे म्हणून त्याला पद्माचार्य नाव पडलं. शंकराचार्य त्यांच्या गावाला भेटायला आले आणि मध्ये नदी भरून चालली. दोन्ही थोड्या भरून नदी चालली आणि पद्माचार्य नाव ते कारण ही सांगायला लागलं. त्यांचं पहिलं काय माझ्या लक्षात ते आले झालं. आलं नदी तोडून लगेच निघालं त्या पाण्यातूनच. तर त्या पाण्यातून निघाल्यानंतर प्रत्येक पायाखाली कमळाचं फूल. एक पाय उचल कमळाचं फूल, दुसरा पाय उचल कमळाचं फूल. ते तिथपर्यंत जाऊ. शंकराचार्याच्या दर्शनापर्यंत कमळाचं हे रस्ता झाला म्हणून पद्माचार्य याच्याकरता. पद्माचार्य का म्हणायचं हे कारण ते श्री गुरु शंकराचार्य आले. त्यांच्या दर्शनाला जायचं. पाणी थोडं नदी भरून चालली पण नाही जायचं म्हणजे जायचं. निघालं एका खाली एक फुला पायाखाली म्हणून पद्माचार्य. काही वाट होतं पण काय करा कोणाला सांगा. मन भरून येतं पण कोणाला सांगावं.
तुमचे जसे व्यावहारिक मन भरून तसं परमार्थ भरून पण सांगावं कोणाला. आणि कुठे जावं साधकात आपलं शरीर विस्कळीत झालं त्याला त्रास नको. आणि हे तर बोलायला कोण नाही मला असं आहे. कारण हे बोलल्यानंतर विचार वाढत असतो. चिंतन करीत गेलो त्याच्यामध्ये अर्थदृष्टी आपोआप निर्माण होते. तुम्ही एक चिंतन करीत राहा सतत, तुम्हाला जो शब्द कळत नाही तो शब्द कळेल. ही शास्त्राची कृपा आहे. चला. सुख दुःख तो साक्षी भाष्य है. हो. याते सुख दुःख का ज्ञान प्रमाण ही और विशिष्ट जीव में अंतकरण भाग साक्षी भाष्य है. चेतन भाग स्वयं प्रकाश है. याते जीव का ज्ञान भी मानस नहीं. आता शेवट सिद्धांताचा अनुभव आहे. सुख दुःखाचं ज्ञान साक्षी भाष्य म्हणजे साक्षी कडून प्रकाशित होणार. किंवा सूक्ष्म जर घेतलं तर अंतकरण वृत्ती ही साक्षीच्या सायन्स सुख दुःखाला जाणते. आणि त्याच्यामध्ये अंतकरण विशिष्ट चैतन्य किंवा अंतकरण ठिकाण सदाभास असणारा तो चैतन्य रूप साक्षी असल्यामुळे त्या साक्षीच्या साक्षी त्या सुख दुःखाला अंतकरण साक्षी भाष्य आहे. प्रमाचा भाष्य नाही. साक्षी सुख दुःख प्रमाण आहे तर सुख दुःख साक्षी भाष्य आहे. सुख दुःख साक्षी भाष्य आहे, प्रमाण आहे. चला मग आता मग सुख दुःख तुम्हाला खरं वाटतं खोटं वाटतं हेच ऐकते. ही तर चाचणी आहे. शास्त्र सांगतं सुख दुःख साक्षी भाष्य आहे. तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला साक्षी कळत नाही, तिचा वास्तविक कळत नाही. दुःख कळतं, ते दुःख खरं वाटून साक्षीचं अज्ञान नाम भ्रमामुळे वाटायला लागलं. म्हणतो त्यावेळी सुद्धा माझ्या मनाला लय ताप झालाय. हो, पण माझाही मी साक्षी कुठे करतो? त्या म्हणून तर ज्ञानगत प्रत्यक्ष पाहिजे, वस्तुगत प्रत्यक्ष. माझं म्हणल्यानंतर माझ्या मनाला म्हणल्यानंतर माझा हे शब्द साक्षी वाटते काय? मन ही दृश्य आहे, त्या मनाचे सुख दुःख धर्म आहेत. म्हणून हे सुख दुःख साक्षी भाष्य आहे, प्रमाचा भाष्य नाही. साक्षी सुख दुःख ज्ञान प्रमाण आहे, साक्षी भाष्य भ्रमरूप आहे. हो, काय केव्हा कळायचं? काय कीर्तन करून कळत नसते, कीर्तन करून चुकीचं नाही. पण हे कुठेतरी गुरूंच्या भाषेत सांगा का नाक घासावं लागतं त्यांच्या भाषेवर का? आता तुमच्या समजणार पण तुम्हाला त्याची किंमत नाही. कारण अनाधिकार आहे ना, अधिकार आहे त्याची किंमत होईल. तुम्हाला किंमत का नाही? विषय नाही म्हणून. अधिकारी ते आता पोर होते, बाबा तुम्ही आम्हाला शब्द सांगा तुमचे, आम्हाला फक्त तुमचे शब्द ऐका. काय कारण आहे? त्या शब्दाचे अर्थ ऐकते, शब्दाचा अर्थ त्यांना कळतो. आनंद देऊन फोन येतात, तुम्ही नुसतं बोला का? गुरुचे शब्द ऐकते, गुरुंनी वाणीमध्ये वेदन भरलं माझ्या. तो कळत नाही, नाही कळत म्हणून आमचे नुकसान नाही, पण मनाला बोलल्याशिवाय राहत नाही. त्याला एक गुरुंचा द्रष्टाच नव्हता. गुरुंचा द्रष्टात आईला पानावर लेकर जर घेतलं तर ती पान नाही, तिच्या त्रास होतो. तसं मन होतं. जसं आईचं लहान लेकरू आहे, तिला पान आलं ते लांब असं लेकरू, त्याला त्रास होतो. आणि ते प्रबळ म्हणतो मी, ते यशोदा म्हणते, उठते तिडकं स्तनी माझा फार सुखी असो माझे प्राणी वनामध्ये. ज्यावेळेस कृष्ण बुडाला त्यावेळेस आईच्या पाण्यामध्ये तिडकं त्या ठिकाणी. मग तिथे तिला आठवलं की माझं बाळ सुखी असतो स्थान. तसं हे गुरुजीला बोलायचं. गुरुजी बोलायचं कुणाला बोलू? मग भेटे तयाची पसरायचं वाटे.
त्या आनंदामध्ये रंगला तर झाडाला बोलतात गुरुजी, पशुला बोलतात, भेटते तरच पोसावा असे वाटतं, वरतीच्या समोर जे विषय त्याला ते बोलतात. हो, अशी ती स्थिती बनल्यावर आहे. आणि ही स्थिती बनली तरच खरं सार्थक, नाही तर काही फरक नाही. आता ते कळत नाही तो विषय वेगळा आहे, पण अजिबात काही खरं नाही. एकच आमचं चुकवर आहे, प्रबल प्रबल ते नाही जेव्हा सुख नाही. बस आता कळत नाही त्याला वेळात नाही, पण कळत नाही म्हणून हात टिकून बसत हेही बरोबर नाही. कारण आमचं कोवर म्हणते गप बसतेच कसं कोवर आहे. असाध्य ते साध्य करत असायच, कारण अभ्यास चुका म्हणे. असाध्य असलं साध्य होतं, त्याला दृष्टांत दिला चुकोबा राहिली. तो आईच्या पोटात गर्भ कसा वाटतो तसंच थोडं थोडं वाटतं माणूस. तेव्हा पूर्वीच्या काळात ते मोठा होता मोठा, आणि त्या मोठ्यावर ते दोर एक नाडा एक होता, आणि ते मोठं हाकत असताना ते दोर वार एवढं एवढं, आणि त्या दगडावर घासून घासून त्या दगडात सापट पडते, कापणी चिरा पडे. ओली मुळी भेदी खडकाच्या अंग. आता खडकाचं मुळी फुटते जाते का नाही, मग खडक मुळी फोडते का, फोडत नाही का? का असाध्य ते साध्य करत असाय, कारण अभ्यास चुका म्हणे. कारण एवढी मुळी असलेली ते खडकाला फुटते, मग तुला काय धरणं करायला, म्हणून असाध्य ते साध्य करत असाय, कारण अभ्यास चुका म्हणे. आमचं कोवर आहे ते बोलू नका, तुला कळत नाही म्हणून तर कर ना, मग कळत नाही म्हणून कर. आणि दुसरी एक गोष्ट याच्याबरोबर तर थोडं बाजू मी लांब गेलो, दुसरी एक गोष्ट याच्याबरोबर तुला गरज आहे त्याची, आणि त्याचं नाही तुला ज्ञान, म्हणून ही कर. सगळ्याला गरज कशाची आहे? महापापी चंडाळापासून महापापी चंडाळापासून देवादिकापर्यंत सुखाची गरज आहे, आणि सगळे भिकारी आहेत. ज्ञानीबी नाशिले, ज्ञानीबी नाशिले, देहबुद्धीशाली एकाशी कल्पीला अनेकत्वे. का सुखाला 70 ठिकाण ठेवलं ना, सुख सुखाच्या ठिकाणी कुठे कळते? सुख बायकाचं आहे, पैशाचं आहे, वासण्याचं आहे, विद्वतेचं आहे, वाडा बांधण्याचं आहे, कलेचं आहे, हे सगळे बोंब झाले. त्याच्यावर कुठेच मिळणार ना. सगळा माझे गुरु दृष्टांत देत असत, माझे गुरु दृष्टांत. गायच्या शेपटात दूध आहे का? गायच्या शिंगात दूध निघेल का? गायच्या कानात दूध निघेल का? गायचं दूध निघत एकच ठिकाण आहे, तसं सुख मिळायचं साधू एकच ठिकाण आहे. गायच्या सगळ्या अंगात दूध आहे, तसं सगळ्या ठिकाणी देव आहे, पण ती कास पाहिजे. तुम्ही मग शब्द कसं शक्य? तुम्ही गळात धरून बसलंय, कसं दूध निघत? तसं नाही जाऊ सांगत तुला. आपल्या शक्तीचा भय जे ते मिळवण्याचा प्रयत्न करणं, शिंग पाहणं. आपल्या शक्तीच्या बाहेर प्रयत्न करणं ही शिंगात पाहणं. आपल्या शक्तीच आहे, पण कशात काही करत नाही, शेपटीला धरणं. काय गुरु शिकवावं, किती शिकवावं? दूध गायच्या सगळ्या शरीरात आम्हाला मान्य, पण ठिकाण म्हणून भक्ता घरी जोबत तसे. गुरु हो काम घेऊन गाय, भक्ता घरी जोबत तसे. ते ज्ञानोबा लावून तुम्ही सांगता त्याचा विचार, असा विषय आहे ते. म्हणून त्यांनी तात्मत मानलंय, त्यांनी मानलंय, आणि पद्माचार्यांनी मनाला प्रमाण मानलं नाही. त्याच्यावरून हा विषय निघाला. पद्माचार्याची गुरुभक्ती हे आनंदगिरी एक, तोटकाचार्य एक. तोटकाचार्य काय करायचा? मोठ झाडायचा, साड्या टाकायचा, आणि पाठ झाला की निघून जायचा. हे सगळे आले का ना,
आणि ती त्यांनी 6:30 नंतर रांगोळ टाकायची करायचं निघून जायचं पाठाला आले की. काय करावं मग त्यांच्या छात्या घेऊन जायच्या शंकराचार्याच्या घराला. एक दिवशी ह्यानं थोडंसं आचार्य सर्वांनीच ह्यानं थोडंसं वाटलं काय तोटक असं वाटलं आणि जाणलं. तर शंकराचार्य म्हणले तोटकलं येतो. म्हणजे काय तोटकलं येऊ द्यायचं म्हणले. काय कर नाही येऊ द्या म्हणले. आता होता कृपा तुमचे पशु बोलवे तिथं शंकराचार्याने संकल्प केला. तिथं सरस्वतीचे स्तोत्र करत आला. कपडा धुतात अलग अलग सरस्वतीचे स्तोत्र शंकर सगळेच म्हणू लागला. आणि पद्धतशीर आणि पुढं अरे तोटक मग तुला पाठ ऐकायचा का नाही मला ऐकायचं मला काय करायचं बस म्हणजे म्हणून बसतो. असे संकट कृपा असते एखाद्या वेळेस. तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी राहणं रंगत होता असं असतं. म्हणून पद्माचार्य हा विषय निघाला. कशावर निघाला. पद्माचार्याने मनाला प्रमाण मानलं नाही म्हणून सांगितलं. म्हणून ब्रह्मसूत्र शंकराचार्याच्या शिष्याची 4 शिष्य भाषा आहे. सुरेश्वराचार्याची भाषा आहे. ह्यांच्या सगळी भाषा हाय. पण करू काय कोणाला सांगू काय करायचं उपयोग नाही. चला ज्ञान तेवढे विषय राहिला तिकडे. ब्रह्मविद्यारूप अपरोक्ष ज्ञान यद्यपि प्रमारूप है तथापि ताकाकरण शब्द है याते मन प्रमाण नाही. बस पद्माचार्य ब्रह्मज्ञानाचं प्रमाण कोण आहे. शब्द आहे आणि बाकीचं नाही झालं. ह्याला प्रमाण सांगतो त्याला अमृताने हो. बाप उपयोग वस्तू शब्द अमूर्ताचा विषय अर्थ आहे. अमूर्त परमात्मा असणारा अमूर्त सुख स्वरूप चैतन्य असणारा त्याचा अर्थ आहे शब्द. बाप उपयोग वस्तू शब्द बाप मौलिक शब्दाविषयी आश्चर्य दाखवतात. उपयोग काय उपयोग शब्दाचा अमूर्ताचा विषय अर्थ आहे. आता हे तुम्हाला हे कळायला लागलं. मान हलवता मनाला हसायला कसं बोल शब्दामुळे ठीक आहे. आणखी पुढे चला. शब्द शक्तीवरती कळलं लागते ना. मग शब्द प्रमाण आहे का नाही हे सगळं मनाला कळतं का नाही. मग मनाला प्रमाण कसं घेतो रे असं पद्माच्या नित्य वेदांताचं बोलणं असतं. आणि काही लईच किंवा आलं मग घेऊन चालू किंवा तर माती देते हो ना. त्या केळीला छत्र खावं लागते. त्या केळीला गाता बोलावं लागते. त्या केळीला त्या तुकोऱ्याला मार खावा लागला. हे किव म्हणून किव करावी साधकाची पण कोणाची करू नये. पण काय करायचे अंतकरण एखाद्या वेळेस असं वाटतं एकदम शब्द एकदम जायचं करावं पण पुन्हा त्याला कळत नाही त्यालाच करतो तो तसं पण ते परत घेतो मन. नाही तर एक शब्द खर्चला ना शक्यच नाही ते वायाला जाणं. पण नाही कळत नाही. लहान लेकराला मारून काय उपयोगाचं असं होतं. नाही तर आता गुरुजी दत्ताचं काम करतात. गुरुजीचं काम दत्तन करावं. पांडुरंगाने त्यांच्या पाठीमाग उभं राहावा. पांडुरंगाने त्यांच्यावर जावं आणि त्यांची फजिती लोकांनी करावी आणि गुरुजींनी हसावं. ह्या ऐकीव गोष्टी प्रत्यक्षातल्या गोष्टी आहेत. चला जाऊ दे. परंतु म्हणून मन करत नाही का मग कोण करल ब्रह्मज्ञानाचं शब्द. परंतु पंचपादिका अनुसारी जो सिद्धांत है तहा भी प्रत्यक्ष प्रमा के षटभेद है. शब्दजन्य ब्रह्म की प्रत्यक्ष प्रमा छठी है और अभाव का ज्ञान यद्यपि अनुपलब्धि प्रमाणजन्य है तथापि प्रत्यक्ष है. हो हे 6 प्रमाण त्याच्यापासून अनुपलब्धी प्रमाण जर प्रत्येक अभाव तरी ती प्रत्यक्षता आहे. यह वार्ता
अनुपलब्धि प्रमाण के निरूपण में कहेंगे। आता हे वार्ता अभाव प्रभाव प्रत्यक्ष कशी आहे याचा विचार आम्ही 6व्या प्रकरणात करू, अनुपलब्धि प्रमाणामध्ये। याते प्रत्यक्ष प्रमा के सप्तभेद संभवे है, तथापि इस ग्रंथ की रीति से अभाव ज्ञान में प्रत्यक्षता नहीं है। याते प्रत्यक्ष प्रमा के षटभेद है, सप्त नहीं। हो, आता 6 मन घेतलं आणि ते अनुकूल 7 होत तसं नाही, तर 6 प्रकारचं आहे। मन करण नाही अशा प्रकारे पंचपादिका ठिकाणी घेतलं ते नाही। यह संक्षेप से प्रत्यक्ष प्रमाण कहा। हे थोडक्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण सांगितलं। प्रत्यक्ष प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमा, प्रमा म्हणजे ज्ञान आणि प्रमाण म्हणजे साधन। प्रत्यक्ष प्रमाण कोणते आहेत? 5 ज्ञानेंद्रिय आहे ना, आणि शब्द। मन पंचपादिकावरून घेतलं नाही, पद्माचार्याने घेतलं नाही, मग 6वा अनुपलब्धी प्रमाण घेतलं ना, 7 नाही। जर 5 ज्ञानेंद्रिय शब्द आणि उपलब्धी घेतलं तर 7 होती, पण तसं नाही, 7 नाही, ते 6 आहेत। इति श्रीमद निश्चल दास रुद साधु विरचित वृत्ती प्रभाकर प्रत्यक्ष प्रमाण निरूपणम नाम प्रथम प्रकाश। आता इथं पहिलं प्रकाश निश्चलदासजीने केलेलं, त्याची संगती आणि पूर्ण झाला प्रत्यक्ष प्रमा कशाला म्हणावे ह्याचा विषय सांगितला। वाचन सोडा। अथानुमान प्रमाण निरूपणम नाम द्वितीय प्रकाश प्रारंभ। आता दुसरा प्रकाश आहे अनुमान प्रमाण आहे। अनुमान प्रमाणचे एक लक्षात ठेवा मुद्दा, अनुमान म्हणजे तर्क, युक्ती। चला, अरे म्हणून तर आवडत नाही, ते लोक येऊ देत नव्हते लोक, पण काय करायचं तर चावमेवाच्या गोष्टी सांगत बसावं लागत होतं। काय उपयोग नाही, खरे पाहिजे, खरं चिंतन नाही। खरं चिंतनाला पाणी पिऊन राहावं लागतं, मग ते खरं चिंतन होत असतं। याला पाठीमागे एक पत्ता, पुढे एक काय ब्रह्म, म्हणून तर 12 वर्ष तपस्या करायला लावलं नवनाथाने, आणि मग ब्रह्मज्ञान सांगितलं, मग ती स्थिती। ते तर काय सुरतेचा म्हणावं, त्याला पटवलं असं, त्याला झेपवलं असं, त्याच्या वेळेनुसार तरी सोडलं। नामदेवराची बाल क्रीडा लई गोड आहे। कार्य मर्दन तिचा अभंग 7 असायचे म्हणजे ना, त्याच्या कुळाला सर्पाचा संशय दंत होत नाही, आणि त्या संसाराची वेगळे येत नाही। पण हे सांगणार मग हे श्लोक करतात म्हणून ते सांगत। खरं सांगू, आता विश्वास असेल ना, तिथं सर्पच जे आहे ना, काय ते त्या पुरुषांनी 108 पाहणे केलं काळजीमध्ये, सर्व मीच लवकर झालं, डोळा देवा आणि तिथे जाऊन पचकंबरी गेली, आणि गोपालचे दवाखाने केले तर पण नाही, पण ते भावना नसते पण आपलं करते।